असं त्यांचंच वक्तव्य होतं. तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले, पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे. त्यांना तुम्ही काही सांगू इच्छिता ज्या पद्धतीनं गौतम अडाणी यांच्याकडून व्यवसाय वाढवले जात आहेत आणि त्यावर काँग्रेस आक्षेप घेत आहे, तुम्ही अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या, नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे. सर, वंचित सोबत आता काही वेळात तुमची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, युतीची घोषणा होणार, काय काय सांगाल? सदर पत्रकार परिषदेत बोलू, मात्र अनेक दिवसांपासून वंचित सोबत आमची चर्चा जी सुरू होती ती आता निर्णायक टप्प्यामध्ये आलेली आहे. संजय राऊत म्हणतायत की आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करतो, काँग्रेसला हव्या असलेल्या जागा आम्ही द्यायला तयार होतो. या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं? आम्ही सन्मानपूर्वक पाहतो. हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामध्ये त्या एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे. त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जी एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांना ही युती मान्य आहे का असं तुम्ही त्यांना विचारा, असं संजय राऊत विचारतायत. नाही, आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचं वंचितची जी चर्चा चालू आहे ती आमच्या दोन पक्षाच्या स्तरावर चालू आहे. यामधला अजेंडा जो आहे तो अजेंडा हे दोन्ही पक्ष त्याच्यामध्ये सेट करतील. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून वंचित आणि काँग्रेस सोबत आली पाहिजे अशा प्रकारची एक भावना संविधानवाद्यांची होती आणि त्या आधारावर आम्ही दोन्ही पक्ष हे चर्चा करत होतो. मागील जवळपास 20 वर्षांपासून युती म्हणजे काँग्रेस आणि वंचितची युती व्हावी यासाठी अनेक प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न केले होते. स्थानिक पातळीवरती त्याची चर्चा झाली होती, मात्र त्याला यश येत नव्हतं. नेमकं यावेळी असं काय ठरलंय की ही युती शक्य झाली? नेमकेपणाने मी ते सांगणार नाही, म्हणजे किंवा मला सांगता येणार नाही. मात्र कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद, एक वातावरण तयार झालं आणि त्यातून ही आघाडी आता एकदम निर्णायकपणापर्यंत आलेली आहे. याचा निश्चित स्वरूपामध्ये आनंद आणि समाधान आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने बराच मोठा वर्ग जसा खुश झाला तसं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आडनाव सकपाळ होतं आणि आज योगायोगाने मी देखील सपकाळ आहे. त्यामुळे आम्ही दोन सपकाळ हे एकत्र येत असल्याच्या अनुषंगानं देखील संविधानवादी जे खुश झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये कुठेतरी दुसरी आणि ती आता चव्हाट्यावर येते असं दिसतंय का? कारण अजित पवार म्हणतात की बारामतीतील सुशोभीकरणाच्या कामाची ठाण्यातील नागरिक कौतुक करतात. ठाणे शहरातही अशीच चांगली कामं व्हायला हवीत. मध्यंतरीच्या काळामध्ये तर ठाण्याकडे मुख्यमंत्रीपद सुद्धा होतं. मी अनेक दिवसांपासून या सरकारला गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार म्हणतोय आणि यांच्यातलं टोळी युद्ध सुरू झाल्याच्या संदर्भात देखील अनेक वेळा दुर्दैवाने आम्हाला टिप्पणी विरोधक या नात्याने करावी लागली होती. हे देखील त्यातलंच एक उदाहरण आहे. मात्र टोळी युद्ध हे नुसतं भाषांचं, संवादाचं, निर्णयांचं नाही, तर आपण बघितलं की एका निवडून आलेल्या नगरसेवकाचा खून देखील याच टोळी युद्धाचा एक परिणाम है। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज कांग्रेस का फाउंडेशन डे है, क्या कहना? आज कांग्रेस के विचारों की देश को फिर से एक बार बहुत ज़्यादा ज़रूरत है, क्योंकि सरकार में जो लोग बैठे हैं ये लोग जात धर्म पंथ के नाम पर पोलराइजेशन कर रहे हैं और उसके साथ साथ जो हर आदमी का जो हक है उससे वंचित रखने का काम ये सरकार कर रही है। तो न्याय, सामाजिक न्याय, समता, बंधुता के मूल्यों की आज सबसे ज़्यादा ज़रूरत है और कांग्रेस पार्टी ये सब मूल्य आगे लेकर जाने वाला एक वैचारिक दल है, इसलिए कांग्रेस की भी आवश्यकता आज सबसे ज़्यादा रेलिवेंट है। कांग्रेस के वरिष्ठ नेता है दिग्विजय सिंह, उन्होंने एक पोस्ट किया था बीजेपी नरेंद्र मोदी और आरएसएस का। पहले पोस्ट किया, उनकी तारीफ की, लेकिन उसके बाद पीछे लिया पोस्ट कि हम तो इनके खिलाफ में। किस तरह देखेंगे सर जरा से? नहीं, वो पोस्ट आगे लेना और